एक गोष्ट मनात आणा. आजपासून जवळजवळ 900 वर्षांपूर्वी एक मंदिर बांधलं गेलं. ना सिमेंट, ना चुना, ना आजसारखी मशिनरी. आणि तरीही ते आजही इतकं भक्कम, इतकं सुंदर उभं आहे. हे ऐकूनच भारी वाटतं ना? पण जेव्हा तुम्ही हे मंदिर प्रत्यक्ष पाहता, तेव्हा अजूनच शॉक बसतो. कारण हे फक्त एक मंदिर नाही आहे, हे म्हणजे दगडात कोरलेला इतिहास आहे. नाशिकपासून साधारण 30 किलोमीटरवर सिन्नरमध्ये असलेलं हे गोंदेश्वर महादेव मंदिर पहिल्या नजरेतच आपल्याला वेगळ्याच काळात घेऊन जातं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आपल्या चॅनलवर क्लिक इट निखिल. आपण या चॅनलवर अशाच जागा एक्सप्लोअर करतो जिथे फक्त फिरणं नसतं, तर त्या जागेची स्टोरी असते, इतिहास असतो आणि एक वेगळीच फिलिंग असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक जबरदस्त रत्न, ते म्हणजे गोंदेश्वर महादेव मंदिर, सिन्नर. या मंदिरात हिस्ट्री आहे, आर्किटेक्चर आहे, अप्रतिम कार्विंग्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळातही थक्क करून सोडेल असं कौशल्य आहे. तर चला सुरुवात करूया या अप्रतिम दगडी मंदिराच्या प्रवासाला. गोंदेश्वर मंदिराचा इतिहासही तितकाच रंजक आहे. हे मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं असं मानलं जातं, म्हणजे साधारण 900 वर्षांपूर्वी. इतिहासकारांच्या मते हे मंदिर सेऊण म्हणजेच यादव वंशातील राजा राजगोविंद यांनी बांधलं. त्या काळात सिन्नरला खूप महत्त्व होतं. हे फक्त एक गाव किंवा छोटं ठिकाण नव्हतं, तर यादवांच्या राज्यातलं एक महत्त्वाचं केंद्र होतं. काही ठिकाणी तर सिन्नरला त्या काळची राजधानीसारखं स्थान होतं असंही सांगितलं जातं. म्हणूनच हे मंदिर फक्त धार्मिक जागा नाही, तर त्या काळच्या सत्तेचं, संपन्नतेचं आणि कलाप्रेमांचंही प्रतीक आहे. असं म्हटलं जातं की हे मंदिर बांधण्यासाठी जवळपास 2 लाख सुवर्णमुद्रा खर्च झाल्या. आता विचार करा, त्या काळात एवढा खर्च म्हणजे किती मोठा आणि भव्य प्रकल्प असेल. यादवांचा काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक सुवर्ण काळ मानला जातो. कला, साहित्य, स्थापत्य, समाजरचना सगळ्याच गोष्टींमध्ये त्या काळात मोठी प्रगती झाली. आणि गोंदेश्वर मंदिर हे त्या सगळ्यांचं एकदम जिवंत उदाहरण आहे. या मंदिराकडे पाहताना असं वाटतं की आपण फक्त जुनं बांधकाम बघत नाहीये, तर महाराष्ट्राचा एक समृद्ध काळ आपल्या समोर उभा आहे. आता या मंदिराचा सगळ्यात माइंड ब्लोईंग भाग म्हणजे याचं बांधकाम. गोंदेश्वर मंदिराकडे पाहिल्यावर पहिला प्रश्न पडतो, हे एवढं मजबूत उभं कसं आहे? याचं उत्तर आहे ड्राय मॅसनरी पद्धत. म्हणजे या बांधकामात सिमेंट, चुना किंवा आज आपण जे वापरतो तसं बाइंडिंग मटेरियल जवळजवळ नाहीच. मोठे मोठे काळे दगड इतक्या अचूकपणे बसवले आहेत की ते एकमेकात अगदी लॉक झालेले वाटतात. हे दगड म्हणजे साधे दगड नाहीत, तर ब्लॅक बॅसॉल्ट स्टोन, कडक, मजबूत आणि काम करायला कठीण. पण त्या काळच्या कारागिरांनी त्यावर जे काम केलं आहे ते बघून खरंच डोकं झुकतं. ही शैली बऱ्याच जणांना हेमाडपंथी शैली म्हणून माहिती आहे. लोकांच्या बोलण्यातही हे मंदिर तसंच ओळखलं जातं. आता मंदिराच्या खाली पायथ्याजवळ बघा, तिथे तुम्हाला दिसेल एक सुंदर हत्तींची रांग. यालाच गजपीठ म्हणतात. ही कल्पना किती भारी आहे बघा. जणू हे हत्ती संपूर्ण मंदिराचा भार उचलून उभे आहेत. फक्त डिझाईन म्हणून नाही, तर ताकद, स्थैर्य आणि संरक्षण याचं सिम्बॉल म्हणून. आणि मग बाहेरच्या भिंतींकडे पाहिलं तर प्रत्येक इंचावर कला दिसते. देव, देवता, नर्तक, सुंदर नक्षीकाम आणि त्याचबरोबर रामायण महाभारताचे प्रसंगसुद्धा. प्रत्येक कार्विंग काहीतरी सांगते, प्रत्येक मूर्तीमागे एक मेहनत आहे. आणि विचार केला तर अजूनच भारी वाटतं. हे घडवणाऱ्या कलाकारांची नाव आपल्याला आज माहितीही नाहीत, पण त्यांनी केलेले काम ते अजूनही तसंच बोलतंय. खरंच त्या अज्ञात शिल्पकारांना मनापासून सलाम. गोंदेश्वर मंदिराचं अजून एक खास फीचर म्हणजे याची पंचायतन रचना.
पंचायतन म्हणजे काय? तर एका मोठ्या उंच व्यासपीठावर एकूण 5 मंदिरांची मांडणी. मध्यभागी मुख्य मंदिर आणि 4 कोपऱ्यांवर 4 छोटी मंदिरं. यात मधोमध आहे महादेवाचं मुख्य मंदिर आणि 4 कोपऱ्यांवर आहेत विष्णू, गणपती, पार्वती आणि सूर्यदेव यांना समर्पित मंदिरं. ही रचना बघायला खूप सुंदर वाटतेच, पण त्यामागे एक समतोलही जाणवतो. सगळं इतकं नीट, मोजून, विचार करून बांधलेलं आहे की वरून पाहिल्यावर ती सिमेट्री एकदमच लक्ष वेधून घेते. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे इथलं सूर्यमंदिर. कारण भारतात सूर्यदेवाची मंदिरं फार कमी ठिकाणी दिसतात. म्हणून हा मंदिर समूह अजूनच खास वाटतो. आज आपण प्लॅन, डिझाईन, मॅपिंग सॉफ्टवेअर वापरतो, पण त्या काळी एवढी अचूक मांडणी करणं हे खरंच काही साधं काम नव्हतं. वरून पाहताना जाणवतं त्या काळच्या स्थापत्यकारांचा विचार किती पुढचा होता. आता मंदिराच्या आत जाऊया आणि खरं सांगू, बाहेरून जितकं मंदिर सुंदर दिसतं तितकंच आत गेल्यावर वेगळा फील येतो. आत पाऊल टाकताच एक शांतपणा जाणवतो. गर्दी, आवाज, बाहेरचं सगळं जणू मागे राहतं आणि आपण पूर्णपणे त्या जागेत हरवायला लागतो. आत गेल्यावर वर पाहिलं की दिसतो स्वर्गमंडप. गोलाकार घुमटासारखी रचना आणि त्यातून येणारा नैसर्गिक प्रकाश. हे सगळं मिळून फारच सुंदर वातावरण तयार होतं. काही मुमेंट्स असे असतात की आत पडणारा प्रकाश आणि दगडांचा रंग एकदम जादूसारखा वाटतो. जणू हे मंदिर अजूनही जिवंत आहे. आता या खांबांकडे बघा. इतके गुळगुळीत, इतके परफेक्ट की पहिल्या नजरेत खरंच वाटतं हे मॉडर्न मशीनने केलं असेल. पण नाही, हे सगळं काम शेकडो वर्षांपूर्वी फक्त चिनी हातोड्याने केलं गेलं आहे. हे ऐकल्यावर प्रत्येक खांबाकडे बघण्याचा नजरियाच बदलतो. कारण मग तो फक्त एक खांबच राहत नाही, तो त्या काळाच्या कौशल्याचा पुरावा बनतो. मंदिराच्या सगळ्यात आत आहे गाभारा, जिथे शिवलिंग आहे. हा भाग खूप साधा, शांत आणि प्रचंड शक्तिशाली वाटतो. इथे आल्यावर आपोआप आवाज कमी होतो, मन थोडं शांत होतं आणि एक वेगळीच एनर्जी फील होते. आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे मंदिराबाहेरचा नंदी मंडप. नंदीची नजर अगदी सरळ गाभाऱ्यातल्या शिवलिंगाकडे जाते. ही अलाइनमेंट बघून पुन्हा एकदा त्या काळच्या प्लॅनिंगला दाद द्यावीशी वाटते. बाहेरची भव्यता आणि आतली शांतता ही दोन्ही एकत्र अनुभवली की गोंदेश्वर मंदिर फक्त बघण्याची जागा राहत नाही, तर अनुभवण्याची जागा बनतं. इतिहास असतो तिथे दंतकथा तर असणारच. गोंदेश्वर मंदिराबद्दल एक प्रसिद्ध स्थानिक गोष्ट सांगितली जाते की इथून त्र्यंबकेश्वरपर्यंत एक गुप्त भुयारी मार्ग होता. आता याचा ठोस पुरावा आज नाही, पण अशा गोष्टींमुळे या मंदिराभोवतीचं रहस्य अजून वाढतं. पण खरं सांगायचं तर गोंदेश्वर मंदिराचं सौंदर्य फक्त त्याच्या हिस्ट्रीमध्ये नाही आहे, ते त्या फीलमध्ये आहे, जी इथे आल्यावरच तुम्हाला जाणवते. इथे येऊन असं वाटतं की आपण फक्त एखादं टुरिस्ट प्लेस बघायला आलो नाही, आपण अशा काळाला भेटतोय जिथे श्रद्धा, कला आणि कौशल्य हे सगळं एकत्र येऊन काहीतरी अमर घडवत होतं. म्हणूनच गोंदेश्वर मंदिर ही फक्त फिरायची जागा नाही, तर अनुभवायची जागा आहे. थोडं थांबून बघायची, नीट ऑब्झर्व करायची आणि त्या काळच्या लोकांच्या प्रतिभेला मनापासून मान द्यायची जागा आहे. जर तुम्ही नाशिकच्या आसपास असाल किंवा महाराष्ट्रातली हिडन हेरिटेज प्लेसेस एक्सप्लोर करायला आवडत असतील, तर गोंदेश्वर मंदिर नक्की लिस्टमध्ये ठेवा. कारण इथे येऊन तुम्ही फक्त मंदिर बघत नाहीत, तुम्ही इतिहास फील करता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरसोबत शेअर करा आणि खाली कमेंट करून सांगा तुम्हाला अशा प्राचीन मंदिरांमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं. आणि अशाच अजून भन्नाट हिस्टॉरिकल, ट्रॅव्हल
आणि हिडन जेम्स व्हिडिओसाठी क्लिक इट निखिलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. बोल. हमारे बाद में फिल्में अफसाने बयां होंगे, बाहर है हमको ढूंढने में, ना जाने हम कब होंगे. So please whatever. Please I want to reach 1 million.